राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ गाडेकर आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगायचे या ठिकाणी आपण परळी असेल, माजलगाव असेल, नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेले आहेत आणि निश्चित रासपाची ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये दाखवून द्यायची आहे. कशी आपली तयारी सुरू आहे, काय सांगायचे? आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महादेव जानकर साहेब आणि मुंडे साहेबाचे मानसपुत्र महादेवजी जानकर यांच्या आदेशाने मी बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावर दिल्यामुळं मी माजलगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत बऱ्यापैकी नगरपालिकेला उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे आम्ही दिलेले आहेत आणि ते आम्ही निवडून बी आणणार आहेत. जानकर साहेबाच्या आदेशाने त्या पद्धतीने आमचं माजलगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे. नगरपालिकेतले आमचे नगरसेवक उमेदवार चांगल्या पद्धतीने मतं घेऊन विजय होतील ही मला चांगली खात्री आहे आणि नगरसेवक माजलगावमधील तिथल्या जनतेसाठी, माजलगाव शहरातल्या सर्व विकासासाठी रात्रंदिवस झटतील, परेशान होतील, बेजार होतील. प्रत्येक नागरिकाच्या सेवा करण्यासाठी ते आतुनाट प्रयत्न करतील. त्या अनुषंगाने माजलगाव शहरातील नागरिकांनी त्यांना भरघोस मताने विजय करावा ही मी विनंती करतो. परळी नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार नाजिया खतीब आदरणीय जानकर साहेबाच्या आदेशाने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जानकर साहेबांनी दिलेली आहे आणि जानकर साहेबांनी आदेश दिलेत की आपला कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष आपला निवडून आला पाहिजे आणि निवडून आल्याच्या नंतर परळी शहरातील विकास कामं जे रखडलेले आहेत, जे काही भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यावर आमचा नगराध्यक्ष आणि सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र परिश्रम घेईल आणि अहोरात्र काम करील. त्या पद्धतीने सर्व जनतेने परळी शहरातल्या नागरिकांनी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भरघोस मतदान देऊन विजय करावा ही विनंती करतो. परळी नगरपालिकेच्या अनुषंगानं सध्या जर पाहिलं तर अनेक चेहरे सध्या रिंगणामध्ये आहेत आणि अशातच या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षानं देखील नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांचा जाहीर झालेला आहे. त्यांनी फॉर्म देखील भरलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून खतीब नाजिया या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या वतीने त्यांचे पती आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. काय सांगायचे या ठिकाणी आपल्या पत्नी या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि एकूणच आपली पूर्ण टीम सध्या कामाला लागलेली आहे. सर्वात प्रथम मी महादेव जानकर साहेबांचे आणि गडेकर साहेबांचे यांचे आभार मानतो की हा सर्वसामान्य माणूस, मी एक छोटा व्यापारी आहे आणि ह्या परळीमधून नगराध्यक्ष म्हणून असं मला उमेदवारी दिली. त्यांचे आभार मानतो या दोघांचे मी. बरं, या ठिकाणी जर सध्या पाहिलं तर अनेक चेहरे सध्या नगराध्यक्षपदासाठी या परळी नगरीमधून रिंगणात उतरणार आहेत. तर आपल्याला जी संधी मिळालेली आहे तर या संधीचं सोनं आपल्याला कसं करायचं आहे? पूर्वीपासून 2006ला आमचे मिसेस नगरसेवक आणि शिक्षण सभापती राहिलेले आहेत. त्यांना दांडगा अनुभव असल्यामुळं आम्हाला विचारात आलं की कोणत्या तरी पक्षामार्फत एखादी उमेदवारी घेऊन परळी शहराची सेवा करावी. काय विजन घेऊन आपण या नगरपालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहेत? कारण या ठिकाणी आपण 2006ला या ठिकाणी सभापती म्हणून देखील काम केलेलं आहे. नगरपालिकेचं या ठिकाणी नगरसेवक ते सभापती आपल्या पत्नी झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून आपण जनसेवा केलेली आहे. तर त्या काळामध्ये आपल्या लोकांची कशी सेवा करता आलेली आहे? त्या काळामध्ये आपण MPSCचे पुस्तकं हे फार 72पासून वाचनालय होतं परळीमध्ये. त्या ठिकाणी MPSCची आणि IASचे पुस्तकं नव्हते. त्यावेळेस आम्ही भरपूर खरेदी करून लोकांच्या म्हणजे शिक्षणासाठी एक उपलब्ध करून दिले पुस्तके. या व्यतिरिक्त आणखी काय काय करता आलं आपल्याला? भरपूर सुवर्णजयंतीमार्फत भरपूर कामं केले वार्डामध्ये. त्या काळात एक दुष्काळ होता पाण्याचा. त्या काळामध्ये मी कमीत कमी एक 15,000 फूट पाईपलाईन करून वार्डामध्ये कसल्याच प्रकारची टंचाई नव्हती. पाणीचा टँकर सध्या आपल्या वार्डामध्ये आला नव्हता. त्या काळात सगळ्या वार्डामध्ये पाणीचा टँकर होता, माझ्या वार्डात टँकर पण नव्हता. तशीच सेवा याच्या पुढं अजून मला करायची म्हणून मी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी जर
परळीच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जर सध्या पाहिलं तर जे मातबर अनेक चेहरे या ठिकाणी या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर यांना आपला टक्कर देता येईल का? ये ना साहेब, कारण की हे लोक कासाच्या गाडीमध्ये फिरतात आणि मी मोटरसायकलवर सर्वसामान्य लोकांना प्रत्येक वेळेस भेटत असतो. त्यांची अडीअडचणी जाणून घेतो, त्यांचे सुखदुःखात राहतो मी. बाकीचे लोक मुंबई पुणेसारख्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहणारे लोक आहेत, इथं म्हणजे गार्डनमध्ये फिरणारे. मी फिरत नाही, हे मग आपली जनतेमध्ये फिरत असतो रोज. म्हणजे थेट जनतेशी तुमचा संपर्क आहे. बरं, मग जनता कसं सहकार्य करेल तुम्हाला आणि जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं? तेच तर ना, रोज दैनंदिन त्यांच्यासमोर असणारा माणूस, त्यांचे सगळ्या प्रश्न मिटवण्यासाठी आपण त्यांच्यासमोर जाणारच रोज. त्या कारणामुळे ते त्यांच्या मनात एक भावनिक होऊन ते मला मतदान करणार. काय तुमचा अजेंडा असणार आहे या नगरपालिका निवडणुकीसाठी? अजेंडा म्हणजे आता जे राहिलेले उरलेले कामं आहेत, कामं तर तसे भरपूर झालेत, पण अजून जे राहिले ते अजून करून त्याला अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू आपण. म्हणजे जनसेवा करण्यासाठी तुम्हाला निवडणूक लढवायची? हां. या ठिकाणी बघा, नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी ज्या आहेत तर या ठिकाणी सक्रियपणे या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आणि ते सांगतायत की जनसेवा करण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार आहे. तर निवडणूक लढतायत, पण जनता तुम्हाला यातून तारेल का? 100% तारेन. कशावर मी 2012ला माझ्या वार्ड सोडून बंगला, पेठ मोहल्ला आणि गणेशपार हा भाग माझ्या वार्डाच्या बाहेरचा होता आणि त्या काळात काँग्रेसचे माझ्याकडे 2 तिकीट होते, एक आझादनगरमधला आणि बंगल्यावरचा. त्या काळामध्ये प्राध्यापक पाशा सर हा एक नामचीन माणूस असताना त्यांच्यापेक्षा 1200 मतदान मला जास्त होते. त्यांना 1500 होते, मला 2700 मतदान होते. कादर कुरेशी म्हणून एक उमेदवार होता, त्यांना 2200 मतदान होते, मला 2700 मतदान होते. स्थायिक लोकांपेक्षा मला जास्त मतदान देऊन लोकांना निवडून दिलं. निवडून जवळजवळ निश्चित होती माझी मतं. तर काही कारणामुळे मी तिथं मला थोडंसं कमी मतं पडून मी पराजय झाला माझा. आता काय चिन्ह असेल या निवडणुकीचं? ह्या निवडणुकीमध्ये आम्ही 2 मागणी केली, एक कबड्डी आणि दुसरं फुटबॉल. तर दोन्हीपैकी एक चिन्ह मला भेटून जाईल. विजयाबाबत काय सांगायचे? विजय 100% आमचाच होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा परळीमध्ये त्याचा झेंडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. निश्चित या ठिकाणी हे होते या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, महिला उमेदवार, त्यांचे पती. निश्चित ते सांगतायत की राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परळी नगरपालिकेवर रासपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.